सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्रार्थना. मृत्यूच्या समीप असलेली एक व्यक्ती आपल्या मुलाला त्याच्या मृत्यूपूर्वी चांदीच्या नाण्यांनी भरलेली पिशवी देते आणि त्याला सांगते की जेव्हा ही पिशवी चांदीच्या नाण्यांची संपेल तेव्हा मी तुला एक प्रार्थना सांगेन. ती पुन्हा पुन्हा केल्याने चांदीची नाणी वाचतील आणि पुन्हा नाणी भरतील असे सुरू होईल. त्याने आपल्या मुलाच्या कानात 4 शब्दांची प्रार्थना कुजबुजली आणि तो मरण पावला. आता चांदीच्या नाण्यांनी भरलेली पिशवी मिळाल्यावर मुलगा आनंदी झाला आणि तो खर्च करू लागला. ती पिशवी इतकी मोठी होती की ती खर्च करायला त्याला बरीच वर्ष लागली. दरम्यान तो प्रार्थना विसरला. बॅग संपणार इतक्यात त्याला आठवले की अरे, ती 4 शब्दांची प्रार्थना काय होती. त्याला इतके आठवले की आठवतही नव्हते. आता तो तर लोकांना विचारू लागला. प्रथम तो शेजाऱ्यांना विचारतो की त्यांना अशी कोणती प्रार्थना माहीत आहे का ज्यामध्ये 4 शब्द आहेत. तेव्हा शेजारी बोलतात की मला 4 शब्दांची प्रार्थना माहीत आहे. देव मला मदत कर. त्याने ऐकले आणि लक्षात आले की हे ते शब्द नाहीत, ते काहीतरी वेगळे शब्द होते. जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो तेव्हा ती आपल्याला ओळखीची वाटते. तरीही त्याने ते शब्द पुष्कळ वेळा सांगितले, पण जेव्हा चांदीची नाणी वाढलीच नाहीत तेव्हा तो खूप दुःखी झाला. मग त्याला एक व्यक्ती भेटली. त्यांनी त्याला सांगितले की देवा, तू महान आहेस. ही 4 शब्दांची प्रार्थना असेल. पण ती पुन्हा सांगून देखील ती पिशवी भरली नाही. तो एका नेत्याला भेटला. तो म्हणाला की देवाला मदत द्या. ही सुद्धा प्रार्थनाही परिणामकारक ठरली नाही. तो आता खूप दुःखी झाला. त्याने सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या वडिलांनी सांगितलेली प्रार्थना त्याला मिळालीच नाही. तो तसाच घरी उदास बसला होता. तेव्हा एक भिकारी त्याच्या दारात आला. तो म्हणाला, सकाळपासून काहीच खाल्ले नाही. मला काहीतरी खायला द्या. मुलाने उरलेले अन्न भिकाऱ्याला दिले. खाल्ल्यानंतर भिकाऱ्याने भांडे परत केले आणि देवाची प्रार्थना केली. हे देवा, धन्यवाद. तेव्हा अचानक त्याला धक्का बसला आणि तो ओरडला, अरे, ते तर 4 शब्द हेच होते. तो ते शब्द पुन्हा म्हणू लागला, हे देवा, धन्यवाद. आणि त्याची नाणी वाढतच गेली. अशा प्रकारे त्याची संपूर्ण बॅग भरली गेली. म्हणजे जेव्हा तो एखाद्याला मदत करतो तेव्हा त्याला तो मंत्र पुन्हा मिळतो. हे देवा, धन्यवाद. हीच सर्वोच्च प्रार्थना आहे, कारण आपण ज्यांचे आभार मानतो ती गोष्ट वाढतच जाते. जर तुम्ही पैशाबद्दल आभार मानले तर पैसा वाढतो. जर तुम्ही प्रेमाबद्दल आभार मानले तर प्रेम वाढते. असे ज्ञान ऐकण्याची आणि वाचण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे ज्ञान कोणत्याही प्रयत्नांशिवाय आपल्या जीवनात येत आहे. अन्यथा असे बरेच लोक आहेत जे चुकीच्या समजुतीने जगतात आणि त्याच विश्वासात मरतात. मृत्यूच्या वेळीही त्यांना सत्य कळत नाही. ते त्यांच्या अंधारात जगतात आणि मरतात देखील. वरील कथेवरून समजले की हे देवा, धन्यवाद हे 4 शब्द नव्हे तर प्रार्थनेची शक्ती आहे. जर एखाद्याला हे 4 शब्द पुन्हा सांगणे अवघड असेल तर ते 3 शब्दात सांगू शकतात. धन्यवाद देवा. हे 3 शब्द जरी खूप जास्त वाटत असतील तर तो एकच शब्द बोलू शकतो, धन्यवाद. चला, आपण सर्वांनी एकत्र येऊन देवाचे आभार मानूयात, ज्याने आपल्याला मानवजन्म दिला आहे आणि आपल्याला 2 गोष्टी दिल्या आहेत. पहिली म्हणजे श्वासाची हालचाल आणि दुसरी म्हणजे सत्याची तहान. ही तहान आपल्याला साधकापासून भक्तात बदलेल. भक्ती आणि प्रार्थना आनंद, सर्वोच्च आनंद, तीव्र आनंद देईल. आजची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.